पैठणमध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार, नागरिक त्रस्त. पैठणमध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांना अक्षरशः नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्र झळा सुरू असताना वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शहरवासियांचे हाल अधिकच वाढले आहेत. घरातील दैनंदिन कामे, व्यावसायिक व्यवहार, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि वृद्धांचा आराम सगळेच विस्कळीत झाले असून महावितरण मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी निष्क्रियपणे बघ्याची भूमिका घेत असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे. शहरातील अनेक भागात डीपीजवळ कोणतीही संरक्षक भिंत किंवा कंपाऊंड नसल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. उघड्या अवस्थेतील डीपीमुळे लहान मुले, नागरिक आणि खुद्द महावितरणचे कर्मचारी यांच्या जीविताला मोठा धोका संभवतो. एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धोकादायक परिस्थितीत माहिती असूनही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत आहे, हे अधिकच संतापजनक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उन्हाळ्याच्या या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवणे आणि विद्युत यंत्रणांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही महावितरणची प्राथमिक जबाबदारी असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना त्रास आणि धोका दोन्ही सहन करावे लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वीज खंडित होणे थांबवावे, तसेच सर्व धोकादायक डीपींना तात्काळ संरक्षण भिंत किंवा कंपाऊंड उभारून सुरक्षित करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. सिटी इंडिया न्यूज, पैठण प्रतिनिधी निसार बागवान.